त्याला गणपतरावचा फोनही लागत नाही, काय झालं काय नाही. वैताग दिला बघा गणपतरावना, पैसे द्यायचे होते. वहिनीला कसं उठाव जापा पण वहिनी, हो वहिनी, वहिनीला गाडी झोपेल दिसते बा. हो वहिनी, वहिनी, हो वहिनी, वहिनी, त्यांना नाही करत मरत असते करत, येईन यायला नाही तर मग जाऊ दे, येईन एखाद दिवशी आणून देईन. पाहत होता काही जातो. जातो तिकडं. काय आले तुम्ही? ठीक आहे. वाट पाहत होती तुमची, मग काय मी जेवून घेतलं आणि झोपले. तुम्ही जेवले ना? मग झोपा आता. हा, अहो सोडा हो, इथं लाईट गेली आणि तुम्ही पण काय खरंच. झोपा आता. सोडा आता, झोपा. तुम्हाला काय ना, लाईट असून येतं ना, सुखाची पण मूड येतो. आले तर आले उशिरा, त्यात असं. शांता, काय हो? काय ग झोपली एवढी दुपारची? मग काय करू, जेवले आणि मग जरा सुस्ती आले, मला म्हटलं झोपून घ्यावं. तर मग लाईट गेली होती, मग ते दरवाजा वगैरे उघडं वगैरे ठेवलं, जरा झोप लागून गेली मला. हो का? मग काय, मग तुम्ही आलात बरोबर त्याच वेळेला. हा, तुम्ही आलेलात ना? मी केव्हा आता आलो मी? काय तुम्हाला पण मजाक सुचतो काय? तुम्हाला दुपार कळत नाही, रात्र कळत नाही, काय नाही, आणि कधी पण मजाक करताय. मला खरंच लय तुम्ही दिवसेंदिवस ना, तुम्ही लय एकदम विनोदी होत चाललात नाही का? काय बोलू राहील, काय कळू दे राहील. बरं ते जाऊ दे. तो शिरपतराव आला होता का? शिरपतराव? नाही. अगं आपल्याला पैसे देणार होता तो, 1,000 रुपये. दुपारी तुम्ही नव्हते आले? मी कशाला येईल दुपारी? मी त्याला बोलवलं होतं इथं, मी जरा बाहेर गेलो होतो. त्याने पैसे दिले का तुला 1,000 रुपये? नाही, 1,000 रुपये तर मला नाही दिले. नाही? दुपारी हे आले नव्हते, शिरपतराव येणार होता. हा,
आणि मी दरवाजा उघडा ठेवला म्हणजे श्रीपतरावाने माझ्या काय काय बोलू काय राहिली तू? अगं त्याने 1000 रुपये दिले का तुला ते विचार राहिलो. मला 1000 रुपये नाही दिले त्यांनी. अरे मग तू काय बडबड करायला इथं पैशाची अडचण. थांब 2 मिनिटं त्याला फोन करतो. थांब ना तू बाकीचे बडबड करू नको. हॅलो अरे शिरपतराव अरे बाबा हॅलो अरे तू 1000 रुपये द्यायला येणार होता ना घरी. हा मी आलोय घरी. येऊन जा चालतंय येऊ राहिला. एक काम कर तू आहे ना तू आला का 1000 रुपये घेऊन ठेव. मला जरा अर्जंट काम आहे बरं का. आपल्याला अर्जंट लागताय पैसे. हा पण ऐका ना तुम्ही दुपारी आले होते ना. अरे काय डोकं बिकं आउट झालं का? मी दुपारी कशाला येईल? माझं काम आहे महत्वाचं. बर नंतर बोलू. पहिले ते 1000 रुपये घेऊन घे. मला एकदम अर्जंट काम आहे ते करून लगेच येतो मी. ठीक आहे. त्यांना म्हणा माझ्याजवळ द्यायला लावले. हा ठीक आहे. गणपतराव वहिनीच घरी. वहिनी का व्हायच्या? अरे तुम्ही या बसा बरे आहात ना. हा कसं काय हे ना केलं? ते तुमच्या नवरीचे पैसे द्यायचे ना तुमच्या कामाचे. बरं मी काय बोलत होते मग तुम्ही दुपारी आले होते हो का? आलता ना. आले होते. हा पण तुम्ही खूप झोपत होत्या ना. मी झोपत होते. मग तुम्ही निघून गेलात ना लगेच? हा निघून लगेच निघून मी गेला. थोडं वेळ थांबलो. इकडे तिकडे पाहिलं. तुझ्या नवऱ्याला फोन केला. फोन काय लागा ना. म्हणलं मग चला निघून. म्हणलं परत यायला पाठायचे आपल्याला. मग तुम्ही निघून गेलात लगेच? हा नाही थांबलो तो 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं हा वाट पाहिली तिची. तो काय याय ना. मग मी चालले गेलो. दरे तुमचे कामाचे पैसे. माझ्या कामाचे पैसे? तुझ्या नवरा त्या दिवशी कामाला नव्हतं का माग गेलो. हा अच्छा हे त्याचे पैसे आहेत ना. हा 1000 रुपये. सांगा गणपतरावला मला श्रीपतरावला पैसे आणून दिले. बर ठीक आहे चालतंय. गणपतराव आलता का मी गेलो? हा नाही ते आले होते. मला बोलले की ते पैसे देतील तेवढे फक्त घे बस. हा नाही त्याच्या आधी मी एक चक्कर मारला पण तू वहिनी झोपली होती. म्हणलं मग तुला देऊन तर हाका मारले. तू लय गार झोपला गेलो. लय गार. हो बरोबर आहे. गाड झोपलेली मी. येऊ का वहिनी? हा या तुम्ही या. काय समजत नाहीये मला. ते म्हणतात की मी आलो नव्हतो आणि हा म्हणतो मी दुपारी येऊन गेला. समजत नाही की येऊन कोण गेलं. डोकं दुखायला लागले माझं खरंच. जाऊ दे आता हा किस्सा मी इकडेच बंद करते. ते पैसे आले का त्यांना देते मी अगोदर.